नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अनिल साठे. मी तुमचं सर्वांचं सारथी ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. आज आपण पाहणार आहे विभाज्यतेच्या कसोट्या, त्यालाच आपण टेस्ट ऑफ डिजिबिलिटी म्हणतो, है का नाही. याआधी पण आपण एक भाग पाहिलेला आहे. तर आधी तुम्ही तो जर भाग नसेल पाहिला तर आधी सुरुवातीला तो भाग बघा, है का नाही, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे समजायला सोपं जाईल आपल्याला. ठीक आहे, आपण चालू करू. याआधी आपण काय पाहिलं, 6पर्यंत आपण कसोट्या पाहिल्या. आता समोरची कसोटी जी की ज्याला म्हणतो आपण 7ची कसोटी, नाही का, एकदम सोप्या सोप्या कसोट्या आहेत. याची जी नोट्स आहे, नोट्स पण तुम्हाला मी सेंड केलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही काय करा माहिती आहे का, क्लास चालू असला का ती जी नोट्स राहते ना होता तुमच्या समोर ठेवा, आहे का नाही. समोर म्हणजे तुम्ही एका सेपरेट पेजवरती म्हणा किंवा एखाद्या सेपरेट नोटबुकमध्ये का नाही लिहून ठेवायची. आणि जेव्हा क्लासमध्ये जेव्हा तुम्हाला सांगतो का नाही तेव्हा ती फक्त रिवाईज करायची माइंडमध्ये आपल्या. ही सवय लावून घ्या तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला मी 7ची कसोटी सांगतो जी की अतिशय सोपी आहे, महत्त्वाची आहे. काय काय बुकमध्ये ही कसोटी दिली नाही आहे. ठीक आहे, पण तरी मी तुम्हाला सांगून देतो 7ची कसोटी काय म्हणते बघा. मी तुम्हाला कसोटी थोडीशी शॉर्ट फॉर्ममध्ये सांगतो, वाचतो पूर्ण, पण लिहिताना थोडीशी शॉर्टकटमध्ये लिहितो. काय म्हणते बघा, जो कोणता शेवटचा एकक स्थानचा जो अंक असतो, हे का नाही, काय करायचं बघा, एकक स्थानचा 7व्याच्या कसोटी थोडं क्वेश्चन्स कमी पण राहतात आपल्याला. एकक स्थानचा जो अंक असतो, ठीक आहे, एकक स्थानचा अंक जो कोणता असा अंक त्या अंकाला 2 गुणायचा, काय करायचं किंवा दुप्पट म्हणू शकतो आपण, है की नाही. त्या एकक स्थानच्या अंकाची काय करायची आपण, दुप्पट करायची. ठीक आहे, जी दुप्पट केली आपण ती काय करायची आपण, जे बाकीचे जे अंक असतात, ठीक आहे, बाकीचे जे अंक आहेत किंवा बाकीची जी संख्या म्हणू शकतो आपण किंवा अंक म्हणा, बाकीच्या अंकातून ती काय करायचं आपल्याला, ती दुप्पट जी केली का ती आपल्याला काय करायची, वजा करायची. काय सांगितलं एकदा परत बघा, थोडंसं शॉर्टकटमध्ये लिहिला क्वेश्चन, पण मी तुम्हाला समजावून सांगतो व्यवस्थित. काय सांगितलं की एकक स्थानचा जो कोणता अंक असेल त्याची दुप्पट करायची आणि ती बाकीच्या अंकामधून काय करायची, मायनस करायची. जसं आता ही जी वजाबाकी करणार, ही वजाबाकी जर तुम्हाला 0 किंवा 7च्या पटीत, हे काय 7च्या पटीत म्हणजे कसं, 7, 14, 21, आहे काय, 7च्या पाढ्यामध्ये जर येत असेल तर 100% त्या संख्येला 7नी भाग जातो. कसं बघा, एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. जसं मी तुम्हाला म्हटलं की 126 या संख्येला 7नी भाग जाईल का, काय सांगितलं, 126 या संख्येला भाग जाईल का. तर आपण काय करू माहिती आहे का, सुरुवातीला जो एकक स्थानचा अंक आहे याची दुप्पट करू. दुप्पट म्हणजे काय, 6 गुणिले 2 केले, आपलं आन्सर किती आलं, 12 आलं. ठीक आहे, नंतर काय करायचं, हे जे बाकीचे अंक आहेत म्हणजे कोणतं, एकक स्थानचा अंक सोडून, ठीक आहे, एकक स्थानचा अंक सोडून बाकी अंक कोणते आपल्यापाशी 12, याच्यामधून हे दुप्पट आपण वजा करू. 12 वजा 12 केले, आपलं आन्सर काय आलं, 0. मी काय सांगितलं तुम्हाला, जर वजाबाकी म्हणा किंवा हा जो डिफरन्स आहे हा 0 किंवा 7च्या पटीमध्ये जर असेल तर आपल्याला चालेल. याचा अर्थ काय, हा आला, याचा अर्थ 126ला 7नी भाग जातो. काय सांगितलं, पहिल्यांदा काय केलं आपण, पहिल्या स्टेपमध्ये काय काम केलं, जे शेवटचं जे पद आहे किंवा शेवटचं जे एकक स्थानचा अंक आहे त्याची आपण दुप्पट करायची. ती जी दुप्पट आहे ती बाकीच्या अंकामधून काय करायची, वजा करायची. म्हणजे जे काही वजाबाकी येईल ती जर वजाबाकी आपली 0 म्हणा किंवा 7च्या पटीमध्ये जर असेल तर आपण म्हणू शकतो की त्या संख्येला सरळ 7नी भाग जातो. दुसरं एक्झाम्पल बघा, इथे लिहून दाखवतो तुम्हाला. जसं तुम्हाला म्हणलं, जसं की 147 या संख्येला 7नी भाग जाईल का नाही, तर कसं करणार, पहिल्यांदा आपण कसं चेक करायचं, आपण सुरुवातीला जो सर्वात शेवटचा जो अंक आहे एकक स्थानचा याची दुप्पट करू आपण, है का. याची दुप्पट म्हणजे काय, सरळ त्याला आपण 2 मल्टिप्लाय केलं, आपलं आन्सर किती त्याला जवळपास 14, है काय. आता ही वजाबाकी, हे जे बाकीचे पद आहेत किंवा बाकीचे राहिलेले जे अंक आहेत त्याच्यामधून ती दुप्पट आपण वजा करून टाकू. म्हणजे आपला आन्सर किती, ते सरळ थोडंसं सुटसुट लिहितो, 1 सेकंद. वजाबाकी केली, आपला आन्सर 0 आलं. याचा अर्थ काय, की या 147ला आपण 7नी भाग जातो. समजलं का तुम्हाला, सांगा काय करत आहे आपण. पहिली गोष्ट तर 7च्या कसोटीवरती क्वेश्चन्स खूप कमी विचारतात, ठीक आहे, विचारला त्याच्या बाहेर जात नाही, ठीक आहे. हा एक नियम ध्यानात ठेवायचा. आणखी तुम्हाला दुसरा एक नियम सांगतो मी 7च्या कसोटीमध्ये, ठीक आहे. त्यासाठी मला हे खोडावं लागेल. ह्याच्यावरती क्वेश्चन्स खूप सारे कमी येतं, क्वेश्चन्स नाही तर मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल घेऊनच ते जे नियम म्हणू शकतो या कसोटी तुम्हाला मी समजावून सांगितले, हे काही ऑप्शन्सवाले क्वेश्चन्स नाही घेणार आपण याच्यावरती. ठीक आहे, बघू आणखी 7च्या कसोटीमध्ये दुसरा एक रूल आहे आणखी, की जर बघा, जर एखादी संख्या म्हणा किंवा एखादा अंक किंवा एखादी संख्या ही जर समजा 6 वेळेस 12 वेळेस 18 वेळेस असा जर पुन्हा पुन्हा रिपीट झाला, काय सांगितलं, एखादी संख्या म्हणा किंवा एखादा अंक
जर 6 वेळेस 12 वेळेस 18 सर असं 6च्या पटीत जर पुन्हा पुन्हा रिपीट झाला, याचा अर्थ त्या संख्येला 100% 7नं भाग जातो. काय सांगितलं? त्या संख्येला 100% 7नं भाग जातो. मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल घेऊन सांगतो. ठीक आहे, बघा आता जसं मी इथं लिहिलं 5 5 5. ठीक आहे, असं लिहिलं. किती वेळेस लिहिले? जवळपास 6 वेळेस लिहिले. मी काय सांगितलं तुम्हाला की जर 6 वेळेस म्हणा, 12 वेळेस म्हणा किंवा 18 वेळेस किंवा सरळ 6च्या पट्टीमध्ये जर असेल रिपिटेशन जर 6च्या पट्टीमध्ये असेल तर 100% त्या संख्येला 7नी भाग जातो. इथं हा 5 अंक किती वेळेस आला? 6 वेळेस आला. म्हणजे या संख्येला 100% काय जाईल? आपला 7नी भाग जाईल. ठीक आहे. कधी कधी आपल्याला असं क्वेश्चन विचारू शकतात की खालीलपैकी कोणत्या संख्येला 7नी भाग जाईल आणि तुम्हाला असे काहीतरी ऑप्शन देतील, आहे का नाही? तर त्याच्या वेळेस आपल्याला हे सोपी ट्रिक आपल्याला कामी पडणार आहे. ठीक आहे, आणखी बघू. दुसरं जसं एक एक्झाम्पल घ्यायचं. समजा जसं इथं मी लिहिलं 10 10 लिहितो इथं. ठीक आहे, 10 10 10 किंवा 1 1 0 1 0 लिहिलं. म्हणजे सरळ काय केलं मी याच्यामध्ये 10 10चं समजा मी 6 वेळेस रिपिटेशन केलं. काय केलं? 6 वेळेस पुन्हा पुन्हा लिहिले. याचा अर्थ काय की या संख्येला आपण 7नी भाग जातोच. रफमध्ये ट्राय करू शकता तुम्ही, आहे का नाही? 100% तुमचा आन्सर बरोबर आहे. किंवा असं समजा लिहिलं. समजा आणखी बघा, एखादी संख्या समजा आपण म्हणू शकतो 12 वेळेस जर रिपीट झाली, ठीक आहे, 12 वेळेस जरी रिपीट झाली तरी पण आपण म्हणू शकतो की या संख्येला कितीनं भाग जातो? 7नी भाग जातो. समजलं? फक्त रिपीटेशन किती? एका संख्येचं म्हणा किंवा एका अंकाचं, आहे का नाही, किती वेळेस 6च्या पट्टीमध्ये असायला पाहिजेत, आहे की नाही? ते म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? 7ची कसोटी. 7च्या कसोटीमध्ये तुम्हाला 2 नियम सांगितले. हा एक नियम आणि याच्या आधीला एक नियम. ठीक आहे, याच्यावरती जास्त क्वेश्चन घेत नाही मी. खूप कमी पण विचारला त्याच्या बाहेर जाणार नाही. ठीक आहे, आपण समोरची कसोटी बघू. त्याला म्हणतो आपण 8ची कसोटी म्हणतो आपण. ठीक आहे, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला आहे का नाही नोट्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला फक्त काय करायचं तर क्लासमध्ये फक्त कसोटीचा अर्थ समजून घ्यायचा. एक्झाम्पल आपण कितीही सोडू शकतो, आहे का नाही? पुढचा क्वेश्चन बघा. 8ची कसोटी म्हणतो याला आपण. जशी 4ची कसोटी आहे का नाही, 4च्या कसोटीमध्ये तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही जर व्यवस्थित पाहिला असेल तर बघा, 4च्या कसोटीमध्ये सांगितलं तुम्हाला की शेवटचे, आहे का नाही, शेवटचे आपण 2 अंकांना भाग देऊन बघतो. काय सांगितलं? की शेवटच्या 2 अंकांना भाग देऊन बघतो. किंवा शेवटी जर 2 शून्य असतील तर त्या संख्येला काय म्हणतो आपण? 4नी भाग जातो. सेम 8मध्ये कसं आहे बघा, 8मध्ये काय म्हणायचं की शेवटच्या 3 अंकांना भाग देऊन बघा. किंवा शेवटी जर 3 शून्य असतील तर त्या संख्येला आपण म्हणू शकतो सरळ 8नी भाग जातो. ठीक आहे, सर सोपं आहे बघा. 4ची काय शेवटचे 2 अंक आणि 8ची काय शेवटचे 3 अंक चेक करायचे फक्त. एखादं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता एखादं एक्झाम्पल मी पुस्तकामधलंच घेतो म्हणजे मला तुम्हाला ऑप्शन द्यायला पण काही थोडंसं सोपं होऊन जाईल. ठीक आहे, काय म्हणते? खालीलपैकी कोणत्या संख्येला 8नी निश्चित भाग जाईल? काय म्हणते? खालीलपैकी कोणत्या संख्येला 8नी निश्चित भाग जाईल? आणि जवळपास तुम्हाला मी ऑप्शन्स असे दिले. ए नंबरचं, ठीक आहे, बी नंबरचं पण देऊन देतो. तुम्ही ट्राय करून बघा या क्वेश्चनचा आन्सर. ठीक आहे, डी नंबरचं पण आपल्यापाशी 31486. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8नी निश्चित भाग जाईल किंवा पूर्ण भाग जाईल हे आपल्याला ओळखायचं आहे. मी तुम्हाला ऑप्शन दिले, आपण चेक करू कोणकोणता आन्सर असू शकते. आता भाग तोडताना पण कसा तोडायचा होता लोक? आपण काय करा, सर्व संख्येला भाग देणार का? आपण नाही. आपण काय करणार, फक्त जे शेवटचे जे 3 अंक आहेत प्रत्येक संख्येमधले, हे का नाही, त्या 3 अंकालाच काय करू आपण? भाग देऊन बघू आपण, हे का नाही. जसं मी पहिल्यांदा ए नंबरचा आन्सर ट्राय करतो, हे का नाही. इथं जसं 64 आहे, 8 64 म्हणतो आपण, हे का नाही. पण शेवटी उरले किती? 2 दशांश घ्यावं लागत. म्हणजे याला पूर्ण भाग जाईल का? नाही. हे थोडासा तुमचा भागाकार चांगला पाहिजे, तरच तुम्ही आपण असे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकतो. तसं 726ला पहिला आपण 8 9 72 म्हणतो. म्हणजे 72 तर केलं, उरले किती? 6ला पूर्ण भाग जाईल का? नाही. त्याचा आन्सर कसं येईल? आपण दशांशमध्ये येईल. याचा अर्थ हे पण आन्सर आपलं कॅन्सल झालं. ठीक आहे, समोर पाहिलं 0 0 8 8 1 8 सर भाग गेला, झाला आपला आन्सर. सी नंबरचा आन्सर बरोबर. आपल्याला डी चेक पण करायचं काम नाही. ठीक आहे, झालं. असे काही क्वेश्चन्स आहेत आपल्याला. याच्यामध्ये काही स्टार्टचे पण क्वेश्चन्स आहेत. ते स्टार्टचा क्वेश्चन मी तुम्हाला एक घेऊन दाखवतो. ठीक आहे, 8चे क्वेश्चन म्हणले का फक्त शेवटच्या 3 अंकांना भाग देऊन बघायचा. काही शेवटी किती 3 शून्य असतील तर म्हणू शकतो आपण. ठीक आहे, आणखी बघू.
काही टेन्शन नाही घ्यायचं. एक स्टारवाला पण क्वेश्चन आहे, तो पण मी तुम्हाला सांगून देतो. म्हणजे तुमच्या पाहण्यामध्ये तसा क्वेश्चन एखादा येऊ शकते. बघा क्वेश्चन काय म्हणते, 253 स्टार 8 या संख्येला 8ने भाग जातो, या संख्येला 8ने भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? काय म्हटलं तुम्हाला, या संख्येला 8ने भाग जातो, हे क्वेश्चनमध्ये सांगितलं, तुम्हाला विचारलंय. तर मग या स्टारच्या जागी कोणता अंक असेल, आणि मी तुम्हाला खाली असे ऑप्शन दिले बघा 4. ट्राय करून बघा, तुम्ही स्वतः सुरुवात करा, त्याचा आन्सर मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, बघू आपण कसं सोडवायचं. सुरुवातीला तुम्हाला काय करू लागलं अशा क्वेश्चन्समध्ये, आपण 8ची कसोटी काय म्हणते की आपण शेवटच्या 3 अंकांना भाग देतो. काय करतो आपण, शेवटच्या 3 अंकांना भाग देऊन पाहतो. मी एक काम करतो, शेवटचे 3 अंक इथं कोणकोणते येतं, हे की नाही, हे वाले म्हणजेच किती, 3 स्टार आणि 8, है की नाही. आता इथं काय करू लागलं, आपल्या प्रत्येक ऑप्शन ट्राय करू लागलं, ठीक आहे. सुरुवातीला समजा मी ए नंबरचं ऑप्शन घेतलं इथं, आणि जसं इथं स्टार जागी समजा 4 अंक घेतला, ठीक आहे. मग आपण तोंडी चेक करू आपण की याला खरोखर भाग जाईल का, आहे की नाही. 8 चूक 32 म्हणतो, उरले 2, आहे की नाही. परत जाईल का 28ला भाग नाही जाणार, म्हणजे 4 घेतला तर भाग जाणार नाही, ठीक आहे. नंतर पुढचा अंक घेतला आपण, जसं 6 ठेवून बघितला आपण, आहे की नाही. नंतर परत 8 चूक 32 उरले 4, 8 सकम 48, म्हणजे सरळ आपलं आन्सर कोणतं, बी नंबरचं. थोडंसं तुम्हाला भाग तोडताना एकदम फास्ट करावं लागेल, जे की तुम्हाला ते जमायला पाहिजे आता, ठीक आहे. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की स्टारच्या जागी इथं कोणता अंक, असं 6 अंक. याला दुसरी कोणतीही पद्धत नाही, सरळ आपल्याला ऑप्शन्स ट्राय करावं लागणार आहे, ठीक आहे. आला का क्वेश्चन, लक्षात सांगा. आता बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत आणखी ते काही घेत बसत नाही मी, एक दोनच क्वेश्चन घेतो. मॅक्झिमम क्वेश्चन आपण क्लासमध्ये प्रॅक्टिस करतो आपण, ठीक आहे. मी तुम्हाला फक्त इथं जस्ट आयडिया सांगतो तुम्हाला की ते कसा यूज करायचा, ठीक आहे. आता पुढची कसोटी बघू, त्याला आपण 9ची कसोटी म्हणतो आपण, ठीक आहे. मग तर एक दोनच एक्झाम्पल घेत असतो मी इथं, ते तुम्हाला पण माहिती आहे, ठीक आहे. 9ची कसोटी, जशी मी तुम्हाला 3ची कसोटी सांगितली. 3ची कसोटी काय सांगितली तुम्हाला, सरळ अंकांची बेरीज करायची, त्या बेरजेला जर 3 भाग गेला तर त्या संख्येला आपण 3 भाग जातो. सेम असंच आहे याच्यामध्ये. इथं काय करायची, दिलेली जी संख्या असते तर त्यात प्रत्येक अंकाची काय करायची, बेरीज करायची, ठीक आहे. त्या अंकाची बेरीज करायची आणि त्या बेरजेला 9ने भाग देऊन पाहायचा. जर त्या संख्येला जर 9ने भाग गेला त्या बेरजेला, तर आपण असं म्हणू शकतो की त्या संख्येला आपण भाग जातो, जर नाही गेला तर नाही जात. सोपं उदाहरण आहे काय. जसं एखादं एक्झाम्पल मी तुम्हाला घेऊन दाखवतो, ठीक आहे. मी म्हटलं तुम्हाला, ठीक आहे, या संख्येला 9ने भाग जाईल का, है की नाही. या संख्येला 9ने भाग जाईल का नाही, कसं शॉर्टकट म्हणजे कसं ओळखणार आपण, काय करायचं, भाग देत बसायचं नाही, सरळ काय करायचं, आपण अंकांची बेरीज करू आपण. जसं 1 अधिक 2 अधिक प्रत्येक अंकांची बेरीज करायची. तुम्ही तोंडी पण करू शकता, पण पहिलं एक्झाम्पल आहे आपण, मी तर तुम्हाला सांगून देतो, ठीक आहे. बेरीज केली आपण कशी करणार, सरळ 6 10, जवळपास 18 बेरीज द्यायची. किती आले आपल्यासाठी, 18 आले. मग 18 भागीला 9 जर केलं तर 100% याला 2चा भाग जातो, किंवा असं म्हणू शकतो 18ला 9ने भाग जातो. याचा अर्थ काय की या संख्येला आपण 9ने भाग जातो. समजलं का तुम्हाला काय करायचं आहे. 9ची आणि 3ची कसोटी सारखीच आहे. सरळ अंकांची बेरीज करायची, त्या बेरजेला जर 9ने भाग गेला तर त्या संख्येला आपण भाग जातो. दुसरं उदाहरण बघू आणखी आपण, ठीक आहे. या संख्येला बघू 9872, या संख्येला 9ने भाग जाईल की नाही चेक करू. कसं चेक करणार आपण, प्रत्येक अंकांची बेरीज करू आपण, है की नाही. बेरीज जर केल्याची आपण जवळपास 10 आणि 9, म्हणजे जवळपास तुमची बेरीज किती येते, जवळपास 26 बेरीज तिची आहे की नाही. 26 म्हटलं तर 26ला 9ने भाग जाईल का, भाग जातो, दशांशमध्ये जातो. पण आपल्याला कसा भाग पाहिजे, पूर्ण भाग पाहिजे. पूर्ण भाग जाणार नाही, याचा अर्थ या संख्येला आपण 9ने भाग जात नाही. आणि लक्षात, याच्यावरती पण काही क्वेश्चन्स आहेत, काही स्टारचे पण क्वेश्चन्स आहेत, ते पण मी तुम्हाला एखादा क्वेश्चन घेऊन दाखवतो. आलं कसं क्वेश्चन समजलं का तुम्हाला, की अंकांची बेरीज करून पाहायचं, एकदम सोपं येतं, ठीक आहे. बघू आपण पुस्तकामधलाच क्वेश्चन घेतो, म्हणजे मी तुम्हाला ऑप्शन द्यायला जरा मला पण सोपं जाईल, आहे की नाही. ठीक आहे. खालीलपैकी एखादा साधा क्वेश्चन घ्यावा लागेल पहिल्यांदा आपल्याला. खालीलपैकी कोणत्या संख्येला, ठीक आहे, पहिला क्वेश्चन घेतो तुम्हाला असा दिला की खालीलपैकी कोणत्या संख्येला
9ने निशेष भाग जातो. क्वेश्चन काय म्हणलं तुम्हाला, खालीलपैकी कोणत्या संख्येला 9ने निशेष भाग जातो, आणि मी तुम्हाला ऑप्शन्स असे दिले जवळपास 13,643 ए नंबरचं, बी नंबरचं ऑप्शन 82,521 बी नंबरचं, सी नंबरचं घेऊ आपण 75,636 म्हणू शकतो आपण. ठीक आहे, आणि एक डी नंबरचं घेऊन टाकू आपण इथं, यापैकी नाही. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 9ने भाग जाईल असं म्हटलं आपल्याला. बघू आपण कोणती संख्या आहे. तर सरळ सरळ काय करायची, आपण अंकांची बेरीज करून पाहू आपण. ठीक आहे, या अंकांची जर बेरीज केली पहिल्या क्वेश्चनमध्ये तोंडीच करू आता आपण. ठीक आहे, कशी करा, तुम्हाला जशी करतात तशी करायची, फक्त फास्टमध्ये करायची आणि बरोबर ती करायची. मी पण आपल्या मनामध्येच करून पाहतो. जवळपास याची बेरीज 17 येते. 17ला 9ने भाग जातो का बाबा, नाही जात, कॅन्सल ऑप्शन. ठीक आहे, समोर पाहिला आपण. याची जर बेरीज केली आपण, याची बेरीज जवळपास तुमची किती यायला पाहिजेत, 10, आणि सरस इथं जवळपास 17 आणि 18 येते माझा आन्सर याच्यामध्ये. ठीक आहे, 18 येत आहे, 18ला भाग जातो, याचा अर्थ काय, या संख्येला आपण भाग जातो. ठीक आहे, मी आता सी नंबरचं पण ऑप्शन ट्राय करून पहा. तुम्हाला थोडीशी शंका वाटत आहे, एक सेकंद, मला सीचं पण या ट्राय करू द्या. 15, 5, 27. ॲक्च्युली यांचे ऑप्शन्स रॉंग झाले. दोन्ही संख्या आल्या, त्यामुळे दोन संख्या आल्या की ज्या संख्येला भाग जात आहे, हे याचा अर्थ काय, यांचा ऑप्शन कोणता तरी रॉंग झाला, असं होतच नाही. ठीक आहे, दोन्ही संख्येचं म्हणजे बी आणि सी पण इथं ऑप्शन येत आहे. यांचं एकदा मला ऑप्शन बघू द्या, एकदा फक्त क्रॉस चेक करू द्या, यांनी खरोखर काही गडबड केलेली आहे का. एक सेकंद, यांनी सी नंबरचा आन्सर सांगितलं, पण आपण जर पाहिलं तर बीला पण भाग जातो. हे का नाही, याचा अर्थ काय, या क्वेश्चनमध्ये थोडीशी गडबड आहे आपल्यासाठी. हे का नाही. ठीक आहे, मग दोन्ही आन्सर इथं आपले बरोबर आहेत, पण एक्झाममध्ये असं होणार नाही, कोणतंही एकच असणार आपल्यासाठी. ठीक आहे, बघू आणखी समोरचा एक आणखी स्टारवाला क्वेश्चन आहे आपल्यासाठी. स्टारवाला क्वेश्चन्स पण आपण बघून घेऊ आता. ठीक आहे, स्टारवाला असलं तर एकदम काय करायचं, पहिल्यांदा बाकीच्या अंकांची बेरीज करायची. आणि तसं हा वाला काय म्हणते बघा, 82,7 स्टार 5. ठीक आहे, या संख्येला 9ने भाग जातो. काय म्हणते, या संख्येला 9ने भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. हे का नाही, आणि खाली तुम्हाला मी ऑप्शन दिले परत, 5, 6, समोर 7, आणि घेतला याच्यामध्ये 8. बघा, प्रत्येकाने ट्राय करून बघा. एकच क्वेश्चन घेतो स्टारवाला. ठीक आहे, पहिल्यांदा आपण काय करायचं, स्टारवाल्या क्वेश्चनमध्ये बाकीच्या अंकांची आपण बेरीज करून बघू आपण. हे काय, बेरीज करून बघा, आणि नंतर मग आपण बघू इथं जवळपास कशी करणार आपण, 8 + 2 + 7 + 5. ठीक आहे, यात सर्वांची बेरीज केली जवळपास 10, आणि हे जवळपास की 7, 17 आणि 5 म्हणजे 22 अधिक इथं आपण रिकामी जागा सोडली. का, कारण की इथं स्टारची किंमत काढायची. आपल्याला माहिती आहे, जी कोणती बेरीज येईल त्या बेरीजला 9ने भाग गेला पाहिजेत. हे का नाही, आणि तुम्हाला ऑप्शन्स ट्राय करू लागतील की इथं कोणता अंक घ्यावा लागेल जेणेकरून इथं 9ने भाग जाईल. हे का नाही, जसं इथं 5 घेतला आपण, 22 अधिक 5 27 होतात. हे का नाही, 27ला भाग जातो का बाबा, 9ने जातो. याचा अर्थ काय, की स्टारच्या जागी कोणता अंक असेल, सरळ आपण म्हणू शकतो 5 असेल. तुम्ही असं प्रत्येक ऑप्शन तुम्हाला ट्राय करू शकता तुम्ही. ठीक आहे, आणि तुम्हाला ते क्रॉस चेक करू लागेल. ठीक आहे, याच्यामध्ये आपलं आन्सर कोणतं, ए नंबरचं बरोबर आहे. सरळ इथं 5 घेणार आपण. ठीक आहे, कधी कधी काही क्वेश्चन्समध्ये 2 स्टार असतात. ठीक आहे, 2 स्टार जरी असेल तर इथं आपण ते एकच अंक 2 वेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ठीक आहे, ही झाली आपली 9ची कसोटी. आता बघू आपण 10ची कसोटी. ठीक आहे, सोप्या कसोटी आहेत, सांगून देतो तुम्हाला 10ची कसोटी पण. 10ची कसोटी काय म्हणते, ज्या संख्येच्या किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल त्या संख्येला 10ने भाग जातो. सरळ सोपं. काय म्हणते तुम्हाला, सरळ एकक स्थानी तुम्हाला अंक कोणता पाहिजे, एकक स्थानी तुम्हाला अंक पाहिजे फक्त 0. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल त्या संख्येला 10ने 100% भाग जातो. बाकी दुसऱ्या अंकाचं काहीच घेणं नाही आपल्याला. ठीक आहे, जसं तुम्हाला जर एखादं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं मला, तर तुम्हाला म्हटलं 180 या संख्येला जाईल का भाग 10ने, तर एकक स्थानचा अंक पाहिला आपण, 0 100% जाते. 10च्या कसोटीवरती कधी क्वेश्चन विचारतच नाही, तर काही एकदम सोपी आहे. की नाही, आपला सोपं कधी विचारत नाही. तर
ते त्याला काय टाइमपास करत नाही. आपण एक काम करू, सरळ सरळ 11ची कसोटी बघू. आणि आपल्यासाठी 11ची कसोटी खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, तिच्यावरती आपण जास्त क्वेश्चन बघू आपण. ठीक आहे, 11ची कसोटी बघा, थोडंसं समजून घ्या व्यवस्थित. 11ची कसोटी तुम्हाला काय सांगतो मी, जी कोणती संख्या दिलेली असेल त्यांच्या समस्थानच्या अंकांची बेरीज करायची, विषमस्थानच्या अंकांची बेरीज करायची, त्याच्यामध्ये डिफरन्स काढायचा. जो कोणता डिफरन्स म्हणजे वजाबाकी करायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. ती जर वजाबाकी 0 म्हणा किंवा 11च्या पटीत जर असेल तर ते आपण म्हणू शकतो की त्या संख्येला 100% 11ने भाग जातो. नसं समजलं तुम्हाला, मी थोडं शॉर्टकटमध्ये लिहितो. काय सांगितलं तुम्हाला, पहिल्यांदा काय करा तुम्ही, समस्थान विषमस्थान म्हणजे ते काय ते पण तुम्हाला सांगून देतो मी. समस्थानच्या सोबत विषमस्थानच्या, ठीक आहे, समस्थान आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज करायची. ठीक आहे, बेरीज करा, दोघांची बेरीज करायची. त्या बेरजेची वजाबाकी घ्यायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. कधीही मोठे असू शकतं तर आपण उलटं करायचं आपण. ठीक आहे, वजाबाकी करायची, डिफरन्स घ्यायचा. ही जर वजाबाकी 0, 11, 22, 33 किंवा अशी जर असेल तर आपण असं म्हणू शकतो की त्या संख्येला 11ने भाग जातो. काय सांगितलं तुम्हाला, तो जर डिफरन्स आहे तो जर आपला 0, 11, 22, 33 या पटीमध्ये जर असेल तर आपण म्हणू शकतो की त्या संख्येला 100% 11ने भाग जातो. मी एक काम करतो, एखादं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो. ठीक आहे, सोपं एकदम. जसं तुम्हाला एक संख्या दिली मी, 29, 43, 54, 17. मला चेक करायचं आहे की या संख्येला 11ने भाग जातो की नाही. तर कसं करायचं, आता ह्यामध्ये समस्थानच्या विषमस्थानच्या अंकांची बेरीज करायची. काय काय मुलं कसं करतात माहिती आहे का, याच्यामधले समसंख्या घेतात, सम अंक आहे की नाही, 0, 2, 4, 6, 8 यांची बेरीज करतात, विषमस्थानच्या बेरीज करतात. चुकीची इथे तसं नाही करायचं. काय करायचं, अल्टरनेट घ्यायचं आहे की नाही. सुरुवातीला एक काम करू आपण, समस्थान विषमस्थान विसरून जाऊ. हे बघा, हे पहिल्यांदा 7 घ्या, नंतर 4, एक एक अंक सोडून काय करा, बाकी एक एक अंक सोडून त्या अंकांची आपण बेरीज करू. म्हणजे कोणकोणता अंक घेतला इथं आपण, जसं इथं 7 घेऊ, नंतर 4 घेऊ, नंतर 3 घेऊ, काही नंतर न घेऊ. किंवा काय काय विद्यार्थी काय करतील, एकूण सुरुवात करतील. कशी करा, काहीच फरक पडत नाही, आपला आन्सर बरोबर येते. ठीक आहे, करू आपण. यांची आता जर बेरीज करून टाकू आपण. जे काही आपली जवळपास 23 बेरीज आली तुमच्या याच्यामध्ये, बरोबर. ठीक आहे, आता जे बाकीचे जे राहिलेले जे अंक आहेत, जिथे मी अंडरलाईन केले का नाही, म्हणजे एक एक सोडून आपण जे केलं का नाही, आता राहिलेल्या अंकांची आपण राहिलेला अंक कोणता, इथं 2 आहे, नंतर 4 आहे, नंतर 5 आहे, नंतर 1 आहे. ठीक आहे, या अंकांची बेरीज करून टाकू आपण. जवळपास तुमची बेरीज किती येते, इथं 12 बेरीज येते आहे का नाही. तोंडीच करू. आता ही जी बेरीज केली, या बेरजेचा काय करायचं आपण, डिफरन्स घ्यायचा, वजाबाकी घ्यायची. वजाबाकी कशी करणार आपण, 23 वजा 12 केली, वजाबाकी आली किती आपली 11. मी काय सांगितलं तुम्हाला, जर वजाबाकी आपल्याला 0, 11, 22, 33 असं कंटिन्यूमध्ये जर आली तर आपण असं म्हणू शकतो की त्या संख्येला 11ने भाग जातो. याचा अर्थ काय, की या संख्येला 11ने भाग जातो. समजलं का तुम्हाला, सांगा कसं चेक केलं आपण. समस्थानच्या विषमस्थानच्या अंकांची बेरीज म्हणजेच काय, एक अंक सोडून त्या अंकांची बेरीज करायची, राहिलेल्या अंकांची बेरीज करायची, त्या दोघांची वजाबाकी घ्यायची. ती जर वजाबाकी आपल्याला अशी जर भेटत असेल त्याचा अर्थ काय, की त्या संख्येला 11ने भाग जातो, अन्यथा जात नाही. ठीक आहे, मी एक काम करतो, एखादा क्वेश्चन घेऊन तुम्हाला आणखी एखादं एक्झाम्पल बघू आपण. ठीक आहे, याच्यावरती पण काही स्टारवाले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, मला बघू दे एखादा क्वेश्चन भेटेल का आपल्याला आणखी तसा. थोडीशी किचकट येते क्वेश्चन्स असे. ठीक आहे, पण आपण याला सोडवू शकतो. दुसरं बघा, आणखी एक एक्झाम्पल घेतो, आणखी आहे पुस्तकामध्ये. ठीक आहे, हे मनाचंच घेतलं होतं आपण. दुसरं एक ट्राय करून बघा तुम्ही आणखी. 53, 82, 49, 14 या संख्येला आपल्याला चेक करायचं आहे की 11ने भाग जातो की नाही. ठीक आहे, तर कसं करणार आपण, पहिल्यांदा एक एक अंक सोडून आपण काय करू, त्या बाकीच्या अंकांची आपण बेरीज करू. तसं इथं 3 + 2 + 9 + 4 या अंकांची बेरीज करू. काही विद्यार्थी तोंडीच करतील, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, कशी करा, काय हरकत नाही. बेरीज आली तुमची जवळपास 18. आता राहिलेली जे अंक आहेत, राहिलेला कोणतं, इथं 5 आहे, नंतर 8 आहे, नंतर 4 आहे, नंतर 1 आहे. या अंकांची बेरीज करून टाकू आपण. ठीक आहे, या अंकांची जर बेरीज केली, याची पण किती येते, 18 येते.
वजा बाकी घेऊन टाकू. 18 वजा 18 केला, आपला आन्सर किती? 0 आलं. मी काय सांगितलं तुम्हाला? आपल्या 0 आलं तरी पण चालते. याचा अर्थ काय? या संख्येला आपण काय 11ने भाग जातो. ठीक आहे. आले का कसोटी सांगा लक्षात. याच्यावरती आणखी काही क्वेश्चन्स आहेत ऑप्शन्सवाले, ते क्वेश्चन्स आपण क्लासमध्ये घेऊ आपण. ठीक आहे, तो क्लासमध्ये घेतो आपण. ठीक आहे. आता याच्यामुळे तुम्हाला आणखी एक पॉईंट सांगतो मी तुम्हाला. एक आणखी म्हणा तुम्ही असं की जर समजा एखादी संख्या म्हणा किंवा एखादा अंक हा जर समवेश, काय म्हटलं? समवेश पुन्हा पुन्हा जर येत असेल, समवेश पुन्हा पुन्हा येत असेल, तर आपण म्हणू शकतो की त्या संख्येला 11ने भाग जातो. काय सांगितलं? एखादी संख्या म्हणा किंवा एखादा अंक हा समवेश म्हणजे काय? 2 वेळेस, 4 वेळेस, 6 वेळेस, आहे की नाही, 8 वेळेस, अशा वेळेस जर पुन्हा पुन्हा येत असेल तर आपण म्हणू शकतो की त्या संख्येला आपण 11ने भाग जातो. जसं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो. त्यासाठी मला हे वाला क्वेश्चन खोडून टाकतो मी बघा इकडे. तुम्हाला पॉईंट नवीन सांगत आहे तुम्हाला तो पॉईंट. कधी कधी तुम्हाला ऑप्शन्समध्ये कामी पडणार. जसं मी इथं लिहिलं 77. याच्यामध्ये काय झालं? 7 हा अंक 2 वेळेस आला. 100% याला काय जातो? भाग जाणार. कितीनं? सरळ आपला 11ने भाग जाणार, आहे काय? नंतर जसं 13 लिहिली याच्यामध्ये, इथं बघा 13 ही संख्या 2 वेळेस रिपीट झाली, पुन्हा पुन्हा आली. याचा अर्थ काय? या संख्येला आपण 11ने भाग जातो. दुसरं बघा आणखी, जसं 104 परत 104 असं लिहिलं मी. याच्यामध्ये काय झालं? 104 जी संख्या आहे ही आपल्यासाठी किती वेळेस रिपीट झाली? 4 वेळेस झाली. याचा अर्थ काय? या संख्येला 11ने भाग जातो. शंका वाटत असेल लगेच काय करायचं? रफमध्ये चेक करू शकता आपण. ठीक आहे. आला का क्वेश्चन? लक्षात सांगा. समजलं का? ही एक नियम तुम्हाला सांगितला आणि हा एक नियम सांगितला. ठीक आहे. आता मेन जे आपल्यासाठी जे कसोट्या होत्या, सर्व कसोट्या आपण पाहिल्या, जे एकदम IMP आहेत आपल्यासाठी. आता यानंतर 12ची पण कसोटी मी तुम्हाला फक्त फास्टमध्ये काही इथे एकदा रिकाम्या कसोट्या जे येतात ते तुम्हाला एकदा फक्त रिकॉल करून सांगतो, एकदा फक्त सांगतो तुम्हाला. ठीक आहे. ते IMP तर नाहीत आपल्यासाठी, पण तुम्ही जर पुस्तक थांबवले तर पुस्तकामध्ये तुम्हाला ते दिसतील ते, आहे का नाही. तर विनाकारण कन्फ्युजन नको व्हायला. ठीक आहे. 12ची कसोटी काय म्हणते बघा, फास्टमध्ये सांगतो. 12ची कसोटी काय म्हणते? सरळ ज्या संख्येला 3 व 4 या दोन्ही अंकाने भाग जातो त्या संख्येला 12ने भाग जातो, है की नाही. 3ची आणि 4ची हे दोन्ही कसोट्या तुम्हाला चेक करावं लागतील, है की नाही. त्याला म्हणतो आपण 12ची कसोटी. 13ची कसोटी काय म्हणते? पहिली गोष्ट तर जशी तुम्हाला 7ची कसोटी सांगितली, है की नाही. काय सांगितलं? की एखाद्या संख्येमध्ये म्हणा की एखादा अंक म्हणा, है की नाही. काय? एखादा अंक किंवा एखादी संख्या ही जर समजा 6 वेळेस, 12 वेळेस, 18 वेळेस अशी 6च्या पटीमध्ये जर पुन्हा पुन्हा येत असेल, रिपीट होत असेल, तर त्या संख्येला आपण म्हणू शकतो की 13ने भाग जातो, है की नाही. क्रॉस चेक करू शकता. एक्झाम्पल आपण जर घ्यायचं झालं तुम्हाला, ठीक आहे, असं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. चेक करून बघा, या संख्येला 13ने भाग जातोच. ठीक आहे. सांगत नाही असं एक्झाम्पल नाही त्याच्यावरती. 14ची कसोटी. 14ची कसोटी काय म्हणते? की ज्या संख्येला 2 व 7 या दोन्ही संख्येनं भाग जातो त्या संख्येला आपण म्हणू शकतो की 14ने सुद्धा भाग जातो, ठीक आहे. 15ची कसोटी काय म्हणते? हे 1 लाईनच्या कसोट्या आहेत. हे का मी तुम्हाला टाइमपास करत सांगत नाहीये. 1 लाईनची काय म्हणते? की ज्या संख्येला 3 व 5 या दोन्ही संख्येनं भाग जातो त्या संख्येला आपण म्हणू शकतो की 15ने सुद्धा भाग जातो. एक्झाम्पल आपण जर घ्यायचे असले तर तुम्हाला दोन्ही कसोट्या वापरावं लागतील तुम्हाला, आहे का नाही. नंतर 16ची काय म्हणू शकतो आपण? जसं 16ची कसोटी जसं की शेवटचे, आहे का नाही, शेवटचे 4 अंकांना भाग देऊन बघा किंवा शेवटी जर 4 शून्य असतील तर आपण म्हणू शकतो त्या संख्येला 16ने सुद्धा भाग जातो, ठीक आहे. हे मुद्दाम आहे तर पुस्तकामध्ये तुम्हाला दिसते म्हणून असं सरला आणखी सांगितलेच नाही. तर अशा खूप साऱ्या कसोट्या आहेत. मी इथपर्यंत सांगतो तुम्हाला. बाकी जे येतं ते तुम्हाला मी नोट्समध्ये देऊन टाकतो. तुम्ही जर वाचलं का नाही तरी पण तुम्हाला ते समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे, चालते. आता इथंच थांबू आपण. पुढच्या भागामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक चालू करू आपण. ठीक आहे. थँक्यू.